अ, बघू शकतो आता आपण आहोत विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपस्थित कांचन आहोत. सोळंकेला आणि न्याय मिळावा विभागीय आयुक्त यासाठी कार्यालय या नाशिक ते ठिकाणी मुंबई लाँग मार्चची आदिवासी तयारी. कन्या संगीताताई कडाळे, अमरावती जिल्ह्यातील कांचन त्याचबरोबर सोळंके यांच्या हत्येप्रकरणी न्याय कांचन मिळावा या सोळुंके, मागणीसाठी सुरू जे असलेल्या आंदोलनाला अमरावतीमध्ये आता जे अधिक व्यापक हत्याकांड झालं स्वरूप मिळत आहे. कांचन सोळुंके यांचं, नाशिक तर विभागीय तिची आयुक्त आई कार्यालयासमोर सुरू या असलेल्या ठिकाणी उपस्थित आंदोलनादरम्यान आहेत. आदिवासी कन्या त्याचबरोबर संगीताताई कडाळे यांनी स्वाती गोपाल नाशिक ते गायकवाड मुंबई या मंत्रालय देखील असा या लाँग ठिकाणी मार्च काढण्याची घोषणा उपस्थित केली. आहेत. आता आणि या लाँग मार्चमध्ये आदिवासी कन्या सांगायचं एक आहे, संगीताताई कडाळे, कांचन सोळुंके जळगाव जे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्रामध्ये स्वातीताई जे गायकवाड, प्रकरण घडत आहे विनोद भाऊ किंवा भोसले, जे प्रकरण गोपाल घडलेलं गायकवाड आहे, हे देखील या सहभागी होणार असल्याची प्रकरणाला माहिती न्याय देण्यात आली आहे. देण्यासाठी तसेच गेल्या समाजातील 11 विविध संघटना, तारखेपासून कार्यकर्ते, महिला, नाशिक युवक आणि विभागीय आयुक्त नागरिकांनी मोठ्या कार्यालय संख्येनं या सहभागी व्हावे ठिकाणी असे आदिवासी आवाहन कन्या करण्यात आले आहे. संगीताताई कडाळे कांचन सोळंके यांचं या ठिकाणी प्रकरणातील आरोपींना उपोषण तात्काळ अटक करून चाललेलं आहे. कठोर कारवाई आणि त्या करावी, उपोषणाला तसेच पीडित स्वाती कुटुंबाला न्याय गायकवाड मिळावा या प्रमुख आणि मागण्यांसाठी हा कांचन लढा सुरू असल्याचं सोळुंकेची आई आंदोलनकर्त्यांनी आणि सांगितलं भाऊ आहे. एका बहिणीला न्याय स्वतः मिळवून देण्यासाठी या संपूर्ण प्रकरणामध्ये समाजाने एकजूट उपस्थित आहे. दाखवण्याची वेळ आलेली आता आहे आपण असे मत यावेळेस त्यांच्याकडूनच व्यक्त माहिती करण्यात जाणून आले. घेऊया की नेमकी प्रकार प्रशासनाने काय त्वरित घडला लढा न आणि दाखवल्यास, लढा कशासाठी न घडला दिल्यास किंवा काय झाले म्हणून. हा लढा ताई, सगळ्यात अधिक प्रथम रिपीट नमस्कार. प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास हा जी लढा अधिक घटना तीव्र करण्यात येईल घडली असा इशारा म्हणजे आंदोलनकर्त्यांनी कांचन दिला आहे. सोळुंके बद्दल जी घटना घडली, क्रांतिकारी जय या आदिवासी, जय घटनेबद्दल भीम, जय आपण काय संविधान. सांगू बघू शकतो आता आपण आहोत विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आदिवासी कन्या संगीताताई कडाळे, त्याचबरोबर कांचन सोळुंके, जी अमरावतीमध्ये जे हत्याकांड झालं कांचन सोळुंके यांचं, तर हिची आई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर स्वाती गोपाल गायकवाड या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आता सांगायचं एक आहे, कांचन सोळुंके जे महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण घडत आहे किंवा जे प्रकरण घडलेलं आहे, या प्रकरणाला न्याय देण्यासाठी गेल्या 11 तारखेपासून नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आदिवासी कन्या संगीताताई कडाळे यांचं या ठिकाणी उपोषण चाललेलं आहे. आणि त्या उपोषणाला स्वाती गायकवाड आणि कांचन सोळुंकेची आई आणि भाऊ स्वतः या प्रकरणामध्ये उपस्थित आहे. आता आपण त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊया की नेमकी प्रकार काय घडला आणि कशासाठी घडला किंवा काय झालेत म्हणून. ताई, सगळ्यात प्रथम नमस्ते. जी घटना घडली म्हणजे कांचन सोळुंके बद्दल जी घटना घडली, या घटनेबद्दल आपण काय सांगू इच्छिता? कांचन सोळुंकेची जी घटना घडलेली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, हा. ती अतिशय निर्दयी, म्हणजे त्या गोष्टीचा कोणी विचार पण केला नसेल. या पद्धतीने तिचा पूर्ण म्हणजे तिच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे करून हा. फेकून दिलेले आणि अद्याप 10 महिने झाले अद्यापही तिला न्याय मिळालेला पण नाही. नेमकी न्याय न मिळण्याचं कारण काय असू शकतं? कारण असंच की जे राजकीय लोक आहेत त्याच्यामध्ये, हा. त्यांनी हे प्रकरण दाबलं. आता तुम्हाला एखादा राजकीय व्यक्तीचं नाव माहिती आहे का? तुम्ही डायरेक्टली बॉस की त्याचं नाव घेऊ शकता? नाही, हे बघा, नाव तर माहिती नाहीये, परंतु ज्या वेळेस आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तिथं चौकशी केली, हा. तर ते असं बोलले की आम्ही डायरेक्टली कोणाला अरेस्ट करू शकत नाही. मग हा, का तुम्हाला- तुम्ही एक संशयित म्हणून मग अरेस्ट एक करू मिनिट. शकत नाही का? मला एक सांगा ताई, तुम्हाला कोणावरती आरोप आहे का असा की बाबा तुम्ही आरोप आहे, तुम्ही पोलिसांना सांगितलं होतं? पण त्यानं दक्षताने ते मिसिंग केस दाखल नाही केलेली आहे. त्याला फक्त एवढीच केस दाखल केलेली आहे की मिसिंग व्हायला कोण म्हणजे फक्त मुलगी हरवलेली आहे हरवली आहे. आणि मुलीचा जो आणि- मर्डर झालेला आहे ते नाही, ते एवढंच त्यांनी कोणाला उचललं होतं का पोलिसांनी चौकशीसाठी ते वगैरे? असं कानावर आलं की मोबाईल सुरू झाला, लोकेशन मध्ये टाकले, हा. आरोपी सुद्धा जमा केले आणि काही दिवसाला त्याला सोडली आली. म्हणजे काही दिवस पोलिसांनी पकडून ठेवलं होतं. हे कानावर आलं उलटा उलटा. म्हणजे उडता उडता कानावर आलं. हो. म्हणजे त्याचा प्रॉपर तुम्हाला त्याची पूर्ण नाही, कल्पना अजून काही कल्पना नाही. बरं, ठीक आहे. आपण बघतोय की जी माणसाला काळिंबा फासणारी घटना जी घडलेली आहे, आता थेट कांचन सोळुंकेची आईच आपल्या सोबत बोलत होती. ताई, ह्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? त्या ताईंना पण न्याय मिळायला पाहिजे असं म्हणणं आहे माझं. म्हणजे त्या ताईला नाही मिळायला पाहिजे. आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे?
पुढची भूमिका आज जवळजवळ आमचा 9वा दिवस आहे, 10वा दिवस आहे उपोषणाचा, हा. परंतु अजूनही पाहिजे असा रिस्पॉन्स आलेला नाहीये. तर येत्या 22 तारखेला हा. आम्ही नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय इथून ते मुंबई मंत्रालय इथपर्यंत आमचं लॉंग मार्च आम्ही काढणार आहे. म्हणजे तुम्ही चालत जाणार आहात हो. का? याच्यामध्ये किती लोक सामील होऊ शकतात काय अंदाज? याच्यामध्ये बघा, लोक येऊ या ना येऊ, हा. परंतु आम्ही जेवढे आहे तेवढे आम्ही तर नक्कीच जाणार आहे. म्हणजे बघू शकतो आताच्या घडीतली सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आदिवासी कन्या संगीताताई कडाळे यांनी थेट आव्हान केलेलं आहे, कोणी येऊ अथवा ना येऊ, पण कांचन सोळकेला न्याय देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय ते मुंबईपर्यंत पायी चालत जाणार असल्याची महाराष्ट्रामधली धक्कादायक घटना या ठिकाणी घडणार आहे. आणि पहिल्यांदाच एका आदिवासी कन्या संगीताताई कडाळे यांनी आव्हान या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि ताई, आपण बघतो हा पल्ला खूप मोठा आहे, मग याच्यामध्ये आपलं बाकीचं काही नियोजन काय आहे? पल्ला किती मोठा असला हा. तरी त्या मुलीला न्याय मिळवून देणं हा. याच्यापेक्षा मोठं तर काहीच असू शकत नाही. अच्छा, नाही पण मग जाण्याचे वगैरे तुमचे काही सोय असणार आहेत का? जाण्याची वगैरे सोय आम्ही पायी निघणार आहे. इथे मग काही झालं तरी हरकत नाही, परंतु मुंबईपर्यंत तर आम्ही जाणारच. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तुम्ही मागे हटणार नाही. नाही. तुम्ही पण पायी जाणार आहात का? हो हो. म्हणजे जोपर्यंत तुमच्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत तुम्ही या लॉंग मार्च मध्ये हो, हो, पायी. तुम्ही पण जाणार आहेत हो. का? जीवावर आलेली घटना हा. पायी पायी जाऊन आम्हाला साऱ्यांना एक विनंती आहे की आज माझे पोरं आणि माझ्या पोरी आणि माय बाप आणि आज आमची संगीताबाई, विनोद दादा, स्वाती ताई हे पण सुद्धा आहेत. आणि हे माझ्या भावांले बहिणीले आपल्या पोरीले एकच हात जोडून विनंती करते की आता तुम्ही एवढं तुम्ही सोशल मीडियावर टाकलं, पण आता पायी पायी चालू गेलो म्हणजे तेवढी पण थोडीशी साथ करते आम्हाला. म्हणजे बघू शकतो आता जी कांचन सोळंकेची आई जी आहे त्यांनी स्वतः सोशल मीडियामध्ये त्यांच्या मुलीबद्दल ज्या क्रिएटर जे इंस्टाग्राम जे चालवतात, रील स्टार ज्यांनी रील्स बनवल्या त्यांचे आभार देखील या ताईंकडून मानण्यात येत आहे. आणि त्यांनी ह्या मोर्चामध्ये एकत्र येण्याचे देखील आव्हान करण्यात आलेलं आहे. आताच्या घडीतली सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी आम्हाला बघायला भेटत आहे. आणि हे दृश्य जे आहेत हे विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणचं हे दृश्य आहेत. आणि आपल्या समोर या ठिकाणी आहेत स्वतः कांचन सोळंकेची आई स्वातीताई गायकवाड आणि आदिवासी कन्या संगीताताई कडाळे या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि सोमवारी नाशिक ते मुंबई लॉंग मार्च निघणार आहेत. आणि बघू शकतो आत्ताच्या घडीतली सगळ्यात मोठी बातमी विभागीय आयुक्त कार्यालयापासून थेट नाशिक विभागीय आयुक्त नाशिक ते मुंबई लॉंग मार्च जाणार आहे फक्त कांचन सोळंकेला न्याय देण्यासाठी. आता बघू शकतो महाराष्ट्रातून किती आदिवासी समाज हा एकत्र येतो. आता ही एकतेची ताकद दाखवण्याची खरी गरज आता या ठिकाणी आलेल्या आहेत. धन्यवाद.